नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रॉबर्ट ग्रीन यांच्या मास्टरी या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकातून तुम्ही अशा काही गोष्टी शिकू शकता ज्या तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवतील. कोणतीही व्यक्ती जिनियस म्हणून जन्माला येत नाही. जेव्हा आइन्स्टाईन लहान होते तेव्हा त्यांना तरी कुठे माहीत होती थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. जर तुम्हाला असं वाटत असेल की जिनियस लोकांमध्ये आधीपासूनच खूप टॅलेंट असतं, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. टॅलेंट आपल्या सर्वांमध्येच आहे. तुम्ही सुद्धा तितकेच टॅलेंटेड असू शकता जितके हे जिनियस लोक होते. तुमच्यात सुद्धा अशा काहीतरी गोष्टी असू शकतात ज्या दुसऱ्यांमध्ये नसतील. असंही असू शकतं की सध्या तुमचं युनिक टॅलेंट तुमच्या कोणत्या तरी आवडत्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्या तरी छंदांमध्ये असेल आणि ते तुम्हाला माहीत देखील नसेल. कोणीही कोणत्याही फील्डमध्ये मास्टर होऊ शकतं. मास्टरीचा वयाशी, जेंडरशी किंवा श्रीमंतीशी काहीही संबंध नसतो. जे विद्वान लोक तुम्हाला माहीत आहेत त्यांच्याबद्दल थोडा विचार करा. द विंची, आइन्स्टाईन, महात्मा गांधी, दलाई लामा, बिल गेट्स किंवा स्टीव्ह जॉब्स या सगळ्यांचं बॅकग्राऊंड अगदी वेगवेगळं आहे, पण प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये मास्टर बनले. तुमचं सुद्धा नाव या लिस्टमध्ये येऊ शकतं, कारण तुमच्याकडे सुद्धा युनिक जीन्स आहेत जे दुसऱ्यांकडे नाहीत. त्यामुळे तुमच्यातलं पोटेन्शियल हे फक्त तुमचं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रॉब्लेम फेस करू शकता. आजच्या या युगात आपल्या जनरेशनसाठी शिक्षण घेणं अगदी सोपं झालंय. इंटरनेटद्वारे आता कुणीही अगदी घर बसल्या कोणतंही शिक्षण घेऊ शकतो. मास्टर बनण्यासाठीच्या 3 स्टेजेस या पुस्तकात सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली स्टेज आहे प्रशिक्षणार्थी, दुसरी स्टेज आहे क्रिएटिव्ह ॲक्टिव्ह आणि तिसरी स्टेज आहे मास्टर. पण एखाद्या गोष्टीमध्ये मास्टरी मिळवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला हे ठरवावं लागेल की तुमच्या आयुष्याचं ध्येय काय आहे. असं कोणतं काम आहे जे तुम्हाला सर्वात जास्त आवडतं. फक्त आवडतच नाही तर खूप जास्त आवडतं, कारण हेच काम नंतर तुमच्यासाठी तुमचं मास्टरपीस होणार आहे. पण एखाद्या गोष्टीमध्ये मास्टर होणं हे वाटतं तितकं सोपं नाही. तुम्हाला यासाठी खूप जास्त फोकस आणि मेहनत करावी लागेल. सायंटिस्टने केलेल्या रिसर्चनुसार हे सिद्ध झालंय की आपल्याला कोणतंही स्किल शिकण्यासाठी कमीत कमी 20,000 तास प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्यानंतर कुठे आपण त्यात मास्टरी लेवलपर्यंत पोहोचू शकतो. तर मग यशस्वी झालेल्या मास्टर जवळ असं आहे तरी काय जे त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनवतं? तर याचं उत्तर आहे इंट्युशन. इंट्युशन म्हणजे कुठलं मॅजिक, मिस्ट्री किंवा सुपर पॉवरसारखं काही नाही. खरं तर इंट्युशन म्हणजे मेंटल प्रोसेसची एक हायर लेवल आहे. जेव्हा तुम्ही वर्षानुवर्षे सतत प्रॅक्टिस करून आपल्या युनिक क्षमतांना सुधारण्याच्या आणि त्यांना वाढवण्याच्या प्रयत्नात असतात, तेव्हा त्या प्रोसेसला इंट्युशन म्हटलं जातं. इंट्युशनमध्ये आपण आपल्या मेंदूचा जास्तीत जास्त वापर करतो. मास्टर व्यक्ती अशा प्रकारे इंट्युटिव्ह झालेले असतात की ते कोणत्याही प्रश्नाचे अगदी सहज उत्तर देतात. ते पुढं काय होणार हे देखील प्रेडिक्ट करू शकतात. त्यांना लोकांच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे देखील समजतं आणि ते त्यानुसार त्यांना प्रभावित देखील करू शकतात. ते कोणतंही अशक्य काम शक्य करतात आणि खूप चांगले परिणामही देतात. जेव्हा तुम्ही कोणत्या तरी महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असता किंवा एखाद्या टास्कच्या डेडलाईनवर काम करत असता, तेव्हा तुम्हाला स्वतःहूनच इंट्युशन पॉवर जाणवायला लागते. अशा वेळी तुम्ही जास्त फोकस्ड आणि ॲक्टिव्ह असता. पण जशी डेडलाईन उलटून जाते किंवा प्रोजेक्टचे काम संपते, त्यानंतर तुम्ही लगेचच पुन्हा नॉर्मल मोडवर येता. कोणतंही काम करताना त्यात आपल्या इंट्युशनचा वापर कसा करायचा हे तुम्हाला या पुस्तकात शिकायला मिळतं. हे पुस्तक तुम्हाला कधीही आणि केव्हाही हाय लेवल ऑफ पॉवर आणि इंटेलिजन्स कसा आणावा हे शिकवतं, कारण ज्या अद्भुत शक्तीची तुम्ही नेहमी वाट बघत असता ती तुमच्यातच असते. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात मास्टर व्हायचं असेल तर तुम्ही हे पुस्तक एकदा नक्कीच वाचायला हवं. तुमचा छंद किंवा पॅशन काहीही असू शकतं, जसं की कुकिंग, रीडिंग किंवा स्कुबा डायव्हिंग किंवा पॅरा जम्पिंग. जे काही असेल त्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि जर तुम्हाला अजून सुद्धा समजलं नसेल की तुम्हाला सर्वात जास्त काय करायला आवडतं, तरी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही तरीही एक चांगले मास्टर होऊ शकता. कोणत्याही गोष्टीची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येऊ शकते. महत्त्वाचं हे आहे की तुमच्यातल्या युनिक क्षमतांना सुधारण्याची तीव्र इच्छा तुमच्यामध्ये असली पाहिजे. मास्टरीच्या प्रवासासाठी तुम्हाला फक्त अशी परफेक्ट संधी मिळायला हवी जी तुम्हाला ट्रेन करेल. मग तो तुमचा जॉब असू शकतो, इंटर्नशिप असू शकते किंवा असा एखादा ग्रुप असू शकतो ज्यामध्ये तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करू शकाल.
स्वतःचा एक मेंटर बनवा जो तुम्हाला मदत करेल. तुमच्यासारखाच इंटरेस्ट असणाऱ्या लोकांसोबत नातं बनवा. त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. जे काही शिकाल ते अगदी मनापासून शिका. फक्त आपलं माइंडच नाही तर आपलं कॅरेक्टरसुद्धा सुधारण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या लहानपणी आपली कल्पनाशक्ती खूप जास्त असते. आपल्याला वेगवेगळे प्रश्न पडतात. आपल्याला हे संपूर्ण जग एकदा तरी फिरायचं असतं. खूप मोठमोठी स्वप्न असतात. पण आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपण आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या बंधनांमध्ये आणि नियमांमध्ये नकळत अडकत जातो. आपल्या खांद्यावरती एकदा का जबाबदाऱ्या पडल्या की मग त्या आपल्या स्वप्नांना अडवू लागतात. आणि मग आपण तितके क्रिएटिव्ह राहत नाही जितके आपण लहानपणी असतो. आपल्याकडे काहीतरी मोठं, काहीतरी वेगळं करण्याची ताकद आहे. इंट्युशन म्हणजे जादूची शक्ती नाही. ती कुणाकडे पण असू शकते. पण तुम्हाला यासाठी खूप जास्त फोकसची, प्रॅक्टिसची आणि अनुभवाची गरज पडेल. आपल्या मेंदूच्या क्षमतेबरोबर आपली इंट्युशन पॉवरसुद्धा वाढत जाते. इंट्युशनची सुरुवात आपल्या मेमरीपासून होते. आपला मेंदू वर्षानुवर्षे वेगवेगळी माहिती साठवत असतो आणि मग आपल्या स्किल्स डेव्हलप होतात. नंतर आपण एखाद्या फील्डमध्ये इतके एक्सपर्ट होत जातो की आपल्याला एक संपूर्ण वेगळा दृष्टिकोन मिळतो आणि मग तुम्हाला समजू लागतं की कुठे काय कमी आहे. तुम्ही ते धागेदोरेसुद्धा बघू शकता ज्याची कोणी कधी कल्पनासुद्धा केली नसेल. तुमच्या वर्षानुवर्षांच्या प्रॅक्टिसमुळे तुमचा मेंदू लगेचच सगळी माहिती प्रोसेस करून इंट्युशन देतो. रिसर्चनुसार तुम्हाला एक स्किल्ड पर्सन बनण्यासाठी 10,000 तासांची किंवा 10 वर्षांच्या प्रॅक्टिसची गरज असते. आणि जर त्यात मास्टर व्हायचं असेल तर कमीत कमी 20,000 तास किंवा 20 वर्षांची मेहनत लागते. तसं बघायला गेलं तर अल्टिमेट पॉवरसाठी कमीत कमी 20 वर्ष लागतात. पण हे अजिबात अशक्य नाही. आपण अशा अनेक मॉडर्न मास्टर्सना पाहिलं आहे ज्यांनी आपल्या करिअरमध्ये खूप कमी काळात गगनभरारी घेतली. आता आपण बिल गेट्स यांचंच उदाहरण घेऊ. ते त्यांच्या हायस्कूलपासूनच प्रोग्रॅमिंग करत होते. मायक्रोसॉफ्ट टेक जायंट व्हायच्या आधीच त्यांच्याकडे 20 वर्षे प्रोग्रॅमिंगचा अनुभव होता. तुम्ही सुद्धा तुमच्या लिमिट्सच्या बाहेर जाऊन विचार करू शकता आणि काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करू शकता ज्याची तुम्ही कधी कल्पनासुद्धा केली नसेल. अशी कोणतीच गोष्ट नाही जी तुम्ही करू शकत नाही. तुमचं भाग्य फक्त तुम्ही स्वतःच बदलू शकता आणि या समाजात एक वेगळा आदर मिळवू शकता. जरी तुमच्याकडे आज काही नसलं तरी येणाऱ्या काळात तुम्ही ते सर्व काही मिळवू शकता. जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसलेली लोक तुमचे नाव गुगलवर सर्च करत असतील. तुमच्या आयुष्यावर पुस्तकं लिहिली जातील आणि तुम्ही सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झालेले असाल. तुम्हाला हे एक स्वप्न वाटत असेल पण असं नाही. स्वप्न खरी होतात. फक्त आपल्या स्वप्नांना माय ड्रीम म्हणायचं बंद करा आणि त्यांना माय एम असं म्हणायला सुरुवात करा आणि मग तुमचं ध्येय मिळवा. राईट बंधू, निकोला टेस्ला किंवा बिल गेट्स या सर्वांच्या स्टोरीज आपल्याला इंटेलिजन्स लोकांच्या स्टोरीज वाटतात. पण खरं तर हे सगळे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत. एक वेळ होती जेव्हा त्यांना सुद्धा कुणी ओळखत नव्हतं. लोक त्यांची चेष्टा करायचे पण त्यांनी त्यांची पर्वा न करता फक्त काम करत राहिले आणि सगळ्यांच्या पुढे निघून गेले. तुमच्याजवळ तुमचा मेंदू आहे. तुमच्याकडे एनर्जी आहे. सर्व ॲसेट्स आहेत. तुमच्याकडे ते सर्व काही आहे जे यशस्वी होण्यासाठी लागतं. तुमचा प्रत्येक दिवस पूर्णपणे वापरा. तुमच्या मेंदूच्या जास्तीत जास्त कॅपॅसिटीचा वापर करा. नाहीतर तुमचा वेळ असाच वाया जाईल. तुमच्या मेंदूतल्या न्यूरॉन्सला ॲक्टिव्ह करा आणि आत्तापासूनच तुमच्या मास्टरीच्या प्रवासाला सुरुवात करा. ही समरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर समरी आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा. आणि शेवटी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.